नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत श्रीमंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 10 जून 2024 वार सोमवार गोलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज शेतमालाच्या दरामध्ये आज आपल्याला बदल पाहायला मिळतो। कारण भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुसळधार पाऊस झाल्यामुळे मालाची आवक त्याचबरोबर घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। यामुळे आपल्याला मालाच्या दरावरती बदल आज आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर आज मार्केटमध्ये आपल्याला काय बदल पाहायला मिळतो, तर त्याचबरोबर कोणत्या मालाची आपल्याला आवक मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते। तर आत्ता या ठिकाणी आपल्याला शाळा सुरू होणार आहे, त्याचबरोबर पावसाचा परिणाम आपल्याला शेतमालावरती पाहायला मिळते। भरपूर ठिकाणी शेतमालाच्या दरामध्ये आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर याचा परिणाम म्हणजे भरपूर ठिकाणी शेतमालाची आवक कमी झाल्यामुळे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी आपल्याला पिण्याच्या पाण्याची टंचाई होते। त्यामुळे काही शेतकरी बांधवांना जो आपला भाजीपाला पिकवता आलेला नाही आहे, त्यामुळे मार्केटमध्ये आपल्याला भाजीपाल्याची कमतरता या ठिकाणी आता भासवते आहे। त्यामुळे मार्केटमध्ये भाजीपाल्यांचे दर वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। तर चला पाहू की मार्केटमध्ये आज काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। आपण पाहू शकता मिरचीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज मिरचीसाठी कमीत कमी 35 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। तर या ठिकाणी आज दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। तर आवक आपण पाहू शकता, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला बदल आज पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता टोमॅटोची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर टोमॅटोची आवक या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते। तर आज टोमॅटोसाठी साधारणतः कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 25 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला वाढल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला मोठी घसरण पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरची पाहायला मिळते। तर आज ढोबळीसाठी साधारणतः 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 50 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला ढोबळी मिरचीसाठी तेजीत पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता कच्ची केळी आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, तर आवक ही या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर आज कच्ची केळीसाठी कमीत कमी 8 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 16 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळाला आहे। क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळते। तर कच्च्या केळ्यांसाठी मागणी या ठिकाणी आपल्याला भरपूर असल्यामुळे दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता भुईमुगाची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। ती क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आज आपल्याला कमीत कमी 45 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला भुईमुगाच्या शेंगासाठी दर पाहायला मिळते। आवक कमी झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये तेजी पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता शेवग्याची शेंगा आपल्याला पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला तेजीमध्ये पाहायला मिळतात। तर आज शेवग्याच्या शेंगासाठी 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कारले आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते। तर कारल्याचे दर या ठिकाणी आज 40 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 55 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता पुणेरी गवार आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते, परंतु मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते। तर आज कमीत कमी 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या गवारीच्या शेंगाला दर पाहायला मिळते। या ठिकाणी आपण पाहू शकता कोबीची आवक आपल्याला पाहायला मिळते। तर आज कोबीसाठी कमीत कमी 8 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आज कोबीची आवक वाढल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकता फ्लावर आपल्याला पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर आज फ्लावरसाठी जे दर आपल्याला पाहायला मिळते कमीत कमी 15 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 22 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते। तर आवक पाहू शकता, त्याचबरोबर क्वालिटी या ठिकाणी आपल्याला दरामध्ये चांगल्या प्रकारे तेजी आज पाहायला मिळालेली आहे।
या ठिकाणी आपण पाहू शकता वांग्याची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये वांगा पाहायला मिळते. तर आज वांग्याचे दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 25 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता मेथीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर आज मेथीसाठी दर जे आहे ते कमीत कमी 5 रुपये पासून ते जास्तीत जास्त 12 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. कमी क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला 5 रुपयापासून ते जास्तीत जास्त 12 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता कोथिंबीर आपल्याला विलायती कोथिंबीर पाहायला मिळते. तर आज विलायती कोथिंबीरीसाठी कमीत कमी 70 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये एका गड्डीसाठी दर पाहायला मिळते. तर गावरान कोथिंबीरीसाठी कमीत कमी आपल्याला 25 रुपये ते जास्तीत जास्त 30 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी दर पाहायला मिळालेला आहे. तर या ठिकाणी पावसाच्या वातावरणामुळे त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी पाऊस झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कोथिंबीरीचे दर या ठिकाणी आपल्याला तेजीत पाहायला मिळालेलं आहे. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला 50 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलो आहे. चांगल्या लिंबासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर लिंबांचे दर या ठिकाणी आपल्याला पावसामुळे थोडेसे उतरलेले पाहायला मिळते. परंतु दरामध्ये या ठिकाणी आपल्याला 50 रुपये ते जास्तीत जास्त 60 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला चांगल्या लिंबांसाठी दर पाहायला मिळते. आपण पाहू शकता स्वीटकॉर्न मक्याचे कणीस आपल्याला पाहायला मिळते. तर आज स्वीटकॉर्नसाठी कमीत कमी 18 रुपये ते जास्तीत जास्त 20 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 2 रुपयाने उतरलेले पाहायला मिळतात. तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दरामध्ये घसरण आज पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती वाढल्यामुळे दरामध्ये आपल्याला घट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आज आपण पाहू शकता कलिंगडला दर जे आहे ते कमी झालेले पाहायला मिळतात. तर 4 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 10 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळते. तर खरेदीसाठी ग्राहकांची संख्या कमी झाल्याने त्याचबरोबर पावसाळा चालू झाल्यामुळे कलिंगडासाठी मागणी आपल्याला घटलेली पाहायला मिळते. त्यामुळे दरामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावरती घसरण पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती कॅरेटमध्ये आपल्याला आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला उतरलेले पाहायला मिळतात. कमीत कमी 4 रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त 8 रुपये ते 10 रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी आपल्याला कलिंगडासाठी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता पपई आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर आज पपईसाठी कमीत कमी 10 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पपईचे दर या ठिकाणी आपल्याला स्थिर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चिकू आपल्याला मोठ्या साईजमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये चिकू आपल्याला पाहायला मिळते. तर चिकूसाठी दर जे आहे ते आपल्याला 30 रुपये किलो होते, जास्तीत जास्त 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चिकूसाठी तेजीत पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला मोठ्या साईजमध्ये चिकू पाहायला मिळते. तर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता फणस आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर पावसाचा परिणाम आपल्याला फणसावरती पाहायला मिळतो. तर क्वालिटी चांगल्या प्रकारे क्वालिटी असून देखील या ठिकाणी आपल्याला ग्राहकांची संख्या कमी असल्यामुळे आज फणसाचे दर या ठिकाणी उतरलेले पाहायला मिळतात. कमीत कमी आज 10 रुपये किलो ते चांगले फणसासाठी जास्तीत जास्त 12 रुपये किलो या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर पावसाचा परिणाम या ठिकाणी आपल्याला फणसावरती झालेला पाहायला मिळतो.